भारत पाकिस्तानमध्ये सध्या तणावपूर्ण स्थिती आहे आणि याच पार्श्वभूमीवर सध्या भारतातील सगळ्या राज्यांना केंद्र सरकारकडून हाय अलर्ट देण्यात आलाय। सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील संपूर्ण सुरक्षेचा आढावा घेतला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते। मॉक ड्रिल आणि ब्लॅकआउट बाबत त्यांनी आढावा घेतला। दरम्यान पोलीस विभागाला अधिक सतर्कतेचे आदेश फडणवीसांनी दिले आहेत। आपण बघतोय की मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अत्यंत महत्त्वाची बैठक झालेली आहे आणि सगळ्या गोष्टींचा त्यांनी व्यवस्थित आढावा घेतलेला आहे। अर्थात भारतातील सगळ्या राज्यांना केंद्र सरकारकडून हा अलर्ट देण्यात आलेलाच आहे। सीमेवरील तणावाच्या याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील सुरक्षेचा आढावा घेतलेला आहे। पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून हा आढावा घेतला आणि यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित होते। विशेषतः मॉक ड्रिल्स कशा पद्धतीने होत आहेत, ब्लॅकआउट्स कधी करायचे या संदर्भात त्यांनी आढावा घेतला। दरम्यान फडणवीसांनी या बैठकीमध्ये नेमका काय काय आढावा घेतला हे आपण बघणारच आहोत। मात्र त्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती बघूया। आवश्यकता, सहकार्य, सिस्टीम जे काय आवश्यक आहे या बाबतीत देखील चर्चा होईल आणि त्यामुळे मला वाटतं ही सुरक्षाची बैठक आज मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेली आहे, महत्त्वपूर्ण आहे आणि मुंबई आणि महाराष्ट्र कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरक्षित ठेवला जाईल या पद्धतीने आपण सगळेजण आपली सिस्टीम अलर्ट करण्याची चर्चा यामध्ये झाली। जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो आणि माझ्या जिल्ह्याच्या जनतेला हेही आवाहन करेन की केंद्र सरकारकडून जे जे आव्हानं आपल्या सगळ्यांना केल्या जात आहेत, मॉक ड्रिल असो किंवा अन्य जे आव्हान आहेत, जे अधिकृत मार्गाने आपल्याकडे येत असतील, सरकारच्या माध्यमातून जे काही येत असतील, त्या प्रत्येक गोष्टीचं पालन हे नागरिक म्हणून आपण सगळ्या जणांनी करायला हवं। दरम्यान आपण बघतोय की या बैठकीमध्ये महत्त्वाच्या गोष्टींचा आढावा घेण्यात आला। आरोग्य आपत्ती व्यवस्थापन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत। प्रत्येक जिल्ह्यात मॉक ड्रिल करा, जिल्हा स्तरावर वॉर रूम तयार करा अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत। चुकीची माहिती प्रसारित करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करा। पोलीस विभागाने अधिक कॉम्बिंग ऑपरेशन करावी, गस्त अधिक चोख करा असं फडणवीसांनी म्हटलं। सोबतच सैन्याच्या तयारी संबंधित व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित केल्यास गुन्हा दाखल करण्याचे देखील आदेश त्यांनी दिलेले आहेत।